नमस्कार. शामियाना किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण शामियाना किचन्समध्ये एकदम टेस्टी अशी मटणाची रेसिपी बघतोय. खूप वेगळी रेसिपी आहे. चला तर मग यासाठी रेसिपीला सुरुवात करूयात. मटण मीठ आणि हळद लावून मॅरिनेशनसाठी ठेवायचे. तासभर मॅरिनेशनसाठी ठेवलं तर अतिशय उत्तम. जर कमी वेळ असेल तर कमी वेळासाठी ठेवा. यानंतर 3 मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे स्लाइसमध्ये कटिंग करून घेतलेत. मोठ्या मोठ्या आकारात कटिंग करून घ्यायचेत आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो देखील अशाच प्रकारे कटिंग करून घ्यायचे आहेत. पुढील प्रोसेस बघूयात. कुकरमध्ये मॅरिनेशन केलेलं मटण घालायचंय. त्याचबरोबरीने स्लाइसमध्ये कटिंग करून घेतलेला कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचे आणि 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. त्याचबरोबरीने 2 ते 3 चमचे तूप घालायचे. या जागी तुम्ही तेल देखील वापरू शकता. हे संपूर्ण मिश्रण एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे संपूर्ण साहित्य घालण्यावेळी कुकर बाजूला ठेवायचं, गॅसवरती ठेवायचं नाही. आपण हे एकजीव मिक्स करून घेतलेलं आहे तोपर्यंत गॅसवरती पाणी गरम करून घ्यायचे आणि कुकर गॅसवरती ठेवायचं आणि गरम करून घेतलेलं पाणी मटणाच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे. इथे आपण 1.5 ग्लासच्या आसपास पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. मटण मॅरिनेशन करण्यावेळी आपण मीठ आणि हळद लावून मटण मॅरिनेट केलेलं आहे. तासभर करून घ्यायचं. वेळ कमी असेल तर कमी केलं तरीही चालेल. यानंतर कुकरचं झाकण लावून 4 ते 5 कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या. मटणाच्या क्वालिटीवरती डिपेंड आहे मटणाला किती शिट्ट्या घ्यायच्या ते. हे तुम्ही मटणावरनं ठरवू शकता. यानंतर इथे आपण शिट्ट्या करून घेतल्यात. कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय. हे साहित्य चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. इथे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. याच मिश्रणामधील हे सूप आपण बाजूला काढून घेऊ शकतो, जेणेकरून सूप देखील पिता येतं. यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि सूप गरमागरम असं सर्व्ह करायचं. यानंतर पुढे आपण एक वाटण बनवतो. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालायची. त्याचबरोबरीने तिखटाच्या आवडीप्रमाणे भाजीमध्ये ज्या हिरव्या मिरच्या घालतो त्या घालायच्या आहेत आणि 4 ते 5 काजू घालायचे आहेत. या वाटणामध्ये आपण दही देखील घालतोय. अर्धी वाटी दही घेतलेली आहे आणि त्याच वाटीमध्ये थोडं पाणी घालायचं. संपूर्ण मिक्स करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून एकजीव असं वाटून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे वाटण तयार झालेलं आहे. अशा कन्सिस्टन्सीमध्ये वाटण तयार होतं. यानंतर पुढे आपण खडे मसाले बघतोय. खड्या मसाल्यांमध्ये 2 ते 3 हिरवी वेलची, 2 मोठ्या वेलच्या, दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 लवंगा आणि 3 ते 4 काळी मिरी घेतलेली आहेत. एका तेजपत्त्याचे 2 तुकडे करून घेतलेत. एका पॅनमध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालायचं. तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण खडे मसाले घालतोय. खड्या मसाल्यांना अशा प्रकारे बुडबुडे येऊ लागले आणि खमंग वास सुटला की यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची. ती देखील चांगली तडतडली की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालतोय. हे संपूर्ण मिश्रण चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांद्याचा रंग गोल्डन ब्राऊन व्हायला हवा तोपर्यंत परतायचा आहे. कांद्याचा रंग बदलला की यामध्ये काही मसाले घालतोय. 1 चमचा भाजलेली जिरेपूड, 2 चमचे लाल तिखट घालायचे. त्याचबरोबरीने अर्धा चमचा हळद घालायची आहे. आपण मटण मॅरिनेशनच्या वेळी देखील हळद वापरलेली आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा धणेपूड, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. हे संपूर्ण मसाले घालून एकजीव असे मिक्स करून तळून घ्यायचे आहेत. या संपूर्ण मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतायचे आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं. हे मसाले जळू नयेत म्हणून यामध्ये 1 चमचा स्टॉक घालायचा आहे, जेणेकरून मसाले चांगले तळले जातील. पुन्हा 1 चमचा घालून मिक्स करून घ्यायचं आणि संपूर्ण मसाले तळल्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे. वाटण घालण्यावेळी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, जेणेकरून दही फुटत नाही. अलगद हाताने मिक्स करून घ्यायचं. 3 ते 4 मिनिटे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तेल सुटत जातंय आणि थोडं पाणी देखील सुटतं दही घातल्यामुळे. एकजीव मिक्स करून घ्यायचंय. चांगलं तळून द्यायचं आहे. अशा प्रकारे रंग झाला की यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचंय. वरती तेल तरंगत आहे, म्हणजेच हे मिश्रण चांगलं तळलं गेलेलं आहे हे समजून जायचं. यानंतर यामध्ये आपण तयार केलेला
स्टॉक घालतोय, म्हणजे स्टॉक सोबत मटण घालणार आहोत. जितकी ग्रेव्ही करायची आहे तेवढं स्टॉक घालायचं आणि बाकीचा स्टॉक सूप म्हणून सर्व्ह करायचा. यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम सूप सर्व्ह करायचं. इथे मटण घातल्यानंतर 2 ते 3 उकळ्या काढायच्या आहेत. मटण आपण आधीच शिजवून घेतलेलं आहे. 2 ते 3 उकळ्या काढल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. एकजीव असं मिक्स करून घ्यायचं. इथे आपला एकदम टेस्टी असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. एकदम वेगळी अशी मटणाची रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्ही चपाती, भाकरी, रोटी, नान, भात या सर्वांसोबत सर्व्ह करू शकता. खूप सोपी रेसिपी आहे. सांगितल्याप्रमाणे सगळ्या प्रोसेस सेम करा, जेणेकरून सेम अशी रेसिपी तयार होईल. खूप टेस्टी रेसिपी आहे. दही ज्या आपण मिश्रणामध्ये घातलेलं आहे वाटण बनवताना, ते वाटण चांगलं तळून घ्यायचं. पाणी देखील सुटतं, त्यामुळे चांगलं मध्यम आचेवरती परतून घ्यायचं आहे. चला तर मग ही आगळी वेगळी मटणाची भाजी सर्व्ह करूयात. रेसिपी आवडल्यास शामियाना किचन्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.